आम्ही सांगितलं, सकाळी सांगितलं की महाविकास आघाडी म्हणून आम्ही 4ही जागा आम्ही लढतो आहे आणि 3 वाजता सगळे क्लिअर होईल. आणि आता आपण पाहिलं की विड्रॉल संपलेले आहे आणि महाविकास आघाडी एकजुटीनं निवडणूक लढते. नेमकी काय चर्चा झाली होती तुमच्यामध्ये की काल नाराजीचा सूर दिसून येत होता आणि आज एकदम काल कुठली नाराजी कुठं होती? काल बोलणं नव्हतं झालं, एवढंच सांगितलं तुम्हाला. बोलणं झालं, विषय संपला आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढतो आहे. सर, एक जानना चाहेंगे कि 400 पार के नारे को लेकर खुद सीएम का एक बयान आया है कि नारा देकर गलती हुई, इस वजह से विपक्ष ने इसको एक नैरेटिव भी बना दिया. ये मूल सब्जेक्ट वो नहीं है. मूल सब्जेक्ट है इनका भ्रष्टाचार, देश विरोधी धोरण. आज चाइना ने पूरे हमारी सीमाओं पे कब्जा करके रखा है. आज ही देखा कि कल ही सरकार बनी और आज आतंकवादियों ने हमारे फौज पे हमला किया, हमारे फौजी शहीद हुए. तो सरकार की कथनी और करनी में जो फर्क है, देश में अन्नदाता बड़े पैमाने में आत्महत्या कर रहा है, सरकार को उसकी चिंता नहीं. मुट्ठी भर लोगों का 25 लाख करोड़ का कर्जा माफ़ करना, किसान का 1 लाख करोड़ भी कर्जा माफ़ नहीं करना क्योंकि उसके लिए पैसे नहीं हैं. जो मुट्ठी भर लोगों के लिए सरकार चल रही है उसमें लोगों में गुस्सा था और उसी के परिणाम है कि नरेंद्र मोदी की सरकार को आज वो सत्ता में बैठे भी होंगे लेकिन सत्ता की जान उनमें नहीं है. और वैसे ही जो राज्य के मुख्यमंत्री कहते हैं वो उससे ज़्यादा बदतर है. महाराष्ट्र भ्रष्टाचार का केंद्र बन चुका है, गुजरात इस महाराष्ट्र को लूट रहा है, यहाँ का किसान बर्बाद हो रहा है, यहाँ का युवा बर्बाद हो रहा है, यहाँ महंगाई बड़ी पैमाने में है और सरकार उस पर ध्यान नहीं दे रही है. तो उससे ज़्यादा परिणाम इनको राज्य की सरकार को भी भुगतना पड़ेगा. शरद पवार साहब का एक बयान आया है जिसमें उन्होंने कहा है कि अयोध्या में इसलिए हार हुई राम मंदिर बनाने के बावजूद क्योंकि धर्म की राजनीति, बंटवारे की राजनीति चली नहीं और बीजेपी को ये सीख मिली. बिल्कुल है, उनके पास वास्तविकता वो नहीं है. वो धर्म के आधार पर राजनीति कर सत्ता उनके लिए सबसे महत्व का होता है और उसी के परिणाम उनको भुगतने पड़े. और अब धर्म की राजनीति नहीं, देश के हित की राजनीति जो करेगा वही सत्ता में बैठेगा. ये मकसद और ये संदेश अयोध्या से पूरे देश को देने का काम, बीजेपी को एक सबक देने का काम अयोध्या की जनता ने किया है. सर, या 4 पैकी आता महाविकास आघाडी म्हणून तुम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जात आहात. लोकसभेचा निकाल बघता या 4 पैकी किती जागा महाविकास आघाडी जिंकेल असं वाटतं? 4ही जागा जिंकू. सर, दुसरा एक वेगळा प्रश्न म्हणजे राष्ट्रीय RSSने भाजपला सांगितलं. हा प्रश्न घ्यायचा कपिल पाटील यांनी आपला उमेदवार मागे घेतलेला नाहीये. कपिल पाटलांचा फॅक्टर महत्त्वाचा ठरेल का? महाविकास आघाडीमध्येच आहे, अजून त्याच्यावरची चर्चा सुरू आहे आणि त्या पद्धतीचा मार्ग निघेल. सर, RSSने भाजपला सांगितले की तुम्ही अजित पवारांना सोबत घेऊन स्वतःची ब्रँड व्हॅल्यू जी आहे ती कमी केली. RSSचं बीजेपी कुठं ऐकत आहे? त्यामुळे RSSनी या सगळ्या गोष्टी पडू नये. भाजप आता RSSची त्यांना गरज नाही. त्यामुळे भाजपनी सांगितलेला सल्ला RSSनी मान्य करावा. आता सरकारकडून सगळे सोयऱ्यांना मराठ्यांना आरक्षण देण्याची हालचाली सुरू आहे. ओबीसीसाठी अन्याय आहे का? बघा, जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय राष्ट्रीय सेन्सेस केल्याशिवाय इथला प्रश्न सुटू शकत नाही. सरकार आता कसं करत आहे, सरकारला आम्ही लक्ष ठेवून आणि सरकारने कोणाचं आरक्षण काढू नये, त्यांना आरक्षण द्यावं ही सगळी भूमिका स्पष्ट होती. त्यामुळे सरकारने जे सभागृहात सांगितलं त्याचं पालन ते करतात की नाही करत, की मराठ्यांना पुन्हा थापा देतात की ओबीसींना थापा देतात, हे आज त्याच्यातली स्पष्टता आम्हाला सांगता येणार नाही. सरकारने जबाबदारी घेतलेली आहे, त्यांनी कसा प्रश्न सोडवावा तो त्यांचा भाग आहे. मणिपूर आणि पक्षफोडाफोडीवर RSSने भाजपला सोडवलं आहे. मी तेच सांगितलं, त्यांचं ऐकायला तयार नाही RSSचं. भाजप आता RSSचा संबंध नाही असं सांगतात आहे. कशाला सल्ला देतात मला कळत नाही आणि त्याच्यावरची प्रतिक्रिया देण्याचं कुठलं कारण नाही. थँक्यू. सर